पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जातात. जीवनात आपल्याला सोडून कोणी गेले असले आणि आपल्याला जीवनात जर शांतता हवी असेल तर सोडून गेलेल्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात काटे टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे. उगवणाऱ्या सूर्याचे आणि पडणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते. प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. माणसांनी कुंडीतल्या झाडासारखं नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं. चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्हीही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाते आयुष्यभर टिकतात. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतो त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी पडूनही आनंद देतो त्याला म्हणतात आयुष्य. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील हा विचार करणे सोडून द्या. सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची. दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. सल्ला घ्यायचा तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्या. कारण यशस्वी काय करायचं हे सांगतो आणि अयशस्वी काय करू नये ते सांगतो. मनातील माणसं आणि पाण्यातील बूट इजा करत असतील तर समजून जावं, ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. जर तुम्हाला सुंदर असे सुविचार आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.